नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं आपल्या पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये स्वागत आहे. मी सूरज राऊत तुमच्याकडे आज नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे आपल्या सायन्सचा सजीवांचे वर्गीकरण. बघा ना, सजीवांचे वर्गीकरण जर आपल्याला म्हटलं तर आपल्या मनातने सर्वप्रथम म्हणजे एक शब्द उमटतो, सर्वात कठीण टॉपिक. बरोबर आहे ना? सर्वात पहिले जर आपल्या मनामध्ये कोणता टॉपिक येत असेल, सायन्सच्या विषयामधला सर्वात कठीण टॉपिक, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही मुलाला विचारून बघा, तो फक्त एकच वाक्य बोलेल, तो म्हणजेच काय, सजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक खूप हार्ड आहे. आणि आयोग पण नेमकं एवढा विचित्र, एवढा भारी आहे ना मित्रांनो. तो पण हर एक क्वेश्चन पेपर मध्ये त्यांचा एक ना दोन क्वेश्चन आपल्या सजीवांच्या वर्गीकरणावर दिसते. ठीक आहे, मान्य करतो मी की सजीवांच्या वर्गीकरण एक क्वेश्चन अप्रॉक्सिमेटली असायला पाहिजे, बरोबर आहे ना. परंतु त्यांनी वेगवेगळ्या बॅक्टेरियाचे नावं सुद्धा सजीवांचे वर्गीकरण मध्ये टाकून देतात. जसे की आपल्याला आताची कंबाईन झाली, आपल्या त्या कंबाईन मध्ये आपण बघितलं ना. कारण की मॅक्झिमम असे क्वेश्चन होते की होते तर ते कोणत्या रोगावर रिलेटेड होते, ते कोणत्या ब्लड सर्क्युलेशनवर रिलेटेड, पण त्याला टाकण्यात आला आपल्याला वर्गीकरणामध्ये. म्हणजे कुठं ना कुठेतरी आयोग नेमकं म्हणजे जे आपल्याला भारी सब्जेक्ट वाटतं, जो आपल्याला भारी टॉपिक वाटतं, त्यावर आयोग नेमकं आपल्या गोटा मारायचं काम करते. बरोबर ना. अशा प्रकारे आपला आयोग आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे सजीवांचे वर्गीकरण जे आहे हे टॉपिक मान्य करतो की जरासा काही ना काही तरी, जसं की सेल आहे, टिश्यूज आहे, उती आहे, रक्तभिसरण संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रेस्पिरेशन, त्यानंतर आपली एक्सिलेटरी सिस्टीम आहे, या माध्यमातून हा टॉपिक कुठेतरी आपल्याला हार्ड जातो. हा टॉपिक हार्ड जाण्याचं मुख्य कारण म्हणजेच काय मित्रांनो, की मुख्य कारण म्हणजे असं की आपल्या या टॉपिक मधले जे नाव आहे हे नेमकं म्हणजे, बरोबर ना, हे नाव आपण कुठेतरी ऐकलेले नाहीये. पहिला टॉपिक म्हणजे, बरोबर ना. आणि ऐकलेले असले तरी सुद्धा तिथे उच्चारात मात्र आपल्याला तकलीफ जाते. बरोबर. यामधले कोणकोणते नाव अशी सुद्धा आहे जे आम्हाला सुद्धा उच्चारात तकलीफ देते. बरोबर आहे ना. असे काही नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणारच आहे. बरोबर आहे ना. आणि तुम्ही काही निवांत राहा, तुम्ही चिंता नका करू. सोबतचा तुमचं पेन असेल, बुक असेल, ते खाली ठेवून द्या. बरोबर ना. पेन खाली ठेवून द्या. आणि बघा, सजीवांचे वर्गीकरणाचा विषयाचं म्हटलं, मी तुम्हाला अगदी सोप्या तऱ्हेने सांगेन. ठीक आहे ना. डायग्रामॅटिकली सांगेल. डायग्रामॅटिकली का बरं? कारण की आपला ब्रेन जो आहे नेमकं म्हणजे डायग्रामॅटिकली जेवढ्याही गोष्टी आहेत त्या जेवढ्या गोष्टी आपल्या ऍब्झॉर्ब करतो. बरोबर ना. डायग्रामॅटिकली ऑब्झॉर्ब करतं. त्यानंतर कलरिंगचे इमेज झालेले आहे ते सुद्धा ऍब्झॉर्ब करतो. म्हणजे या सर्व माध्यमातून तुम्हाला कुठेतरी हा टॉपिक तुम्हाला सोपा जाणार आहे. आणि हा टॉपिक संपल्याच्या नंतर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुम्ही आयोगाचे कोणतेही सजीवांचे वर्गीकरण झालेलं आहे टॉपिकवर PYQ बघा. ते PYQ तुम्हाला सुटले नाही ते याच कमेंटमध्ये येऊन मला सांगा, सर हा टॉपिक आहे, या टॉपिकवर मला सजीवांचे वर्गीकरण आहे, या टॉपिकवर मला हा PYQ मला सुटत नाही आहे. बरोबर आहे ना. ते मी तुम्हाला त्यावर सांगेल का बरं सुटत नाही आहे, का नाही आहे. कारण की बघा, सर्व PYQ NCERT झालेले आहे, स्टेट बोर्ड झालेली आहे. ठीक आहे ना. आणि सोबत आपल्या रेफरन्स मटेरियल जो आपण वापरतो, 2 ते 3 रेफरन्स मटेरियल मिळून आपण आता बघणार आहोत. डायग्राम मटेरियल बघणार आहोत. त्यामध्ये काही तुम्ही निवांत राहा, चिंता करू नका. आता आपण समोर जाऊया. ठीक आहे. सर्वात पहिले सजीवांचे वर्गीकरण जर करायचं म्हटलं, सर्वात पहिले आपल्या टेक्झॉनॉमी म्हणजेच काय हे आपल्याला समजावं. काय समजावं लागेल? टेक्झॉनॉमी म्हणजेच काय आपल्याला नेमकं म्हणजे ही गोष्ट आपल्याला समजावी लागेल. टेक्झॉनॉमी म्हणजेच काय बरं? टेक्झॉनॉमी म्हणजे बघा, वेगवेगळे शास्त्रज्ञ आलेले आहे. ठीक आहे ना. टेक्झॉनॉमीचा म्हणजे सर्वात प्रथम टेक्झॉनॉमी हा शब्द तो कोणी काढला असेल तर डी कॅन्डेल नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी हा शब्द प्रयोग केला. बरोबर ना. त्यानंतर यावर रिसर्च झालेली आहे, त्यानंतर यावर काही वर्गीकरण झालेले आहे. तर यानंतर थिओफ्रेस्ट नावाचा शास्त्रज्ञ प्लांट टेक्झॉनॉमीचे जनक आपण म्हणतो. आणि जनक म्हणून जर आपण म्हणत असेल ते म्हणजे आपण कार्ल लिनियस नावाचा शास्त्रज्ञ आहे. कोण आहे? कार्ल लिनियस नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याला आपण टेक्झॉनॉमीचा जनक म्हणतो. ठीक आहे ना. सोबत कार्ल लिनियस आपल्याला अॅनिमल टेक्झॉनॉमीचा जनक सुद्धा आपण त्याला म्हणतो. कुणाला? कार्ल लिनियसला. बरोबर ना. आणि टेक्झॉनॉमी हा स्पॅनिश शब्द आहे.
कोणता आहे? स्पॅनिश. कारण की सर्वप्रथम जो वाक्यप्रयोग शब्दप्रयोग केला असेल तर डी कॅन्डेल नावाच्या शास्त्रज्ञांनी केला, आणि या डी कॅन्डेल नावाचा शास्त्रज्ञ नेमका म्हणजे स्पॅनिश होता. म्हणून तो काय करणार आहे? स्पॅनिश शब्द घेणार ना, बरोबर ना? तेच त्याने घेतलेला आहे स्पॅनिश शब्द. आता बघा टेक्झॉनॉमी म्हणजेच काय? टेक्झॉनॉमी म्हणजेच काय बघा. आता टेक्झॉनॉमी म्हणजे सजीवांचे वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण जे आहे आपण कशाच्या माध्यमातून करणे? सजीवांचे वर्गीकरण जे आहे वेगवेगळ्या माध्यमातून करणे. जसे की त्यामध्ये जे आलेले आहे बॅक्टेरिया आलेले आहेत, ठीक आहे ना. सूत्रांच्या आधारावर, नियमांच्या आधारावर टेक्झॉनॉमी, सूत्रांच्या आधारावर, नियमांच्या आधारावर त्याचे वर्गीकरण करणे म्हणजेच आपण टेक्झॉनॉमी असं म्हणतो. कशाच्या आधारावर? सूत्र, काही ना काही सूत्र असतात, बरोबर ना, सूत्रांच्या आधारावर, ठीक आहे ना. त्यानंतर मी म्हणतो नियमांच्या आधारावर, नियमांच्या आधारावर, ठीक आहे ना. नियमांच्या आधारावर वर्गीकरण करणे म्हणजेच आपलं टेक्झॉनॉमी आहे, बरोबर ना. जसं की बघा एक स्पेसिस आहे, स्पेसिस, जीन्स, असे वेगवेगळे अवयव बनवून स्पेसिस, जीन्स, क्लास, किंगडम, त्यानंतर सर्व हे मिळून आपलं जे किंगडम बनतं त्याला आपण टेक्झॉनॉमी असं सुद्धा म्हणू शकतो, बरोबर ना. म्हणजे की बघा या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपल्याला स्पेसिस आलेली आहे. स्पेसिस म्हणजेच काय? फक्त एक, ठीक आहे का. त्यानंतर अलग अलग स्पेसिस मिळून जीन्स तयार झालेली आहे, बरोबर ना. काय झालेले आहे? जीन्स. त्यानंतर जीन्स मिळून आपली एक फॅमिली तयार झालेली आहे, बरोबर. फॅमिलीच्या नंतर ज्या फॅमिली त्या ऑर्डर नुसार जर आपण बघितलं, ऑर्डर वाईज त्यानुसार काय ऑर्डर तयार झालेली आहे. ऑर्डर जर एकत्र आले, सर्व ऑर्डर जर एकत्र आले त्यानुसार क्लास तयार झालेला आहे, ठीक आहे ना. क्लास म्हणजे वर्ग तयार झालेला आहे. मग त्याच्यानंतर वर्ग एकत्र फायलम तयार झालेला आहे, बरोबर. फायलमच्या नंतर आपलं किंगडम तयार झालेलं आहे, नंतर डोमेन तयार झालेलं आहे. आपल्याला फक्त कुठपर्यंत बघायचं आहे? आपल्याला फक्त या किंगडम पर्यंत बघायचं आहे, डोमेन आपल्याला नाही मित्रांनो. डोमेन शक्यता आयोग विचारतच नाही, ठीक आहे ना. त्यानंतर आपल्याला कुठपर्यंत विचारत? आपल्याला हे किंगडम पर्यंत बघायचं आहे. त्यानंतर बघा आता मला दुसरं कोण सांगा. आता टेक्झॉनॉमी हा शब्द कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? सगळ्यात पहिले डी कॅन्डेल, ठीक आहे ना. डी कॅन्डेल नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडला होता. त्यानंतर टेक्झॉनॉमीचं जनक जर आपण कोणाला म्हणत असेल, टेक्झॉनॉमीचा जनक कोणाला म्हणत असेल तर आपण ते म्हणतो आपण कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाला. कोणाला म्हणतो? जनक. टेक्झॉनॉमीचा जनक जर आपण कोणाला म्हणत असेल तर ते आपण म्हणतो कार्ल लिनियस. कार्ल लिनियसलाच आपण ॲनिमल टेक्झॉनॉमीचा जनक सुद्धा म्हणतो, ठीक आहे ना. या ठिकाणी आपण लिहून घेऊ ॲनिमल टेक्झॉनॉमीचा जनक सुद्धा आपण कोणाला म्हणतो? कार्ल लिनियसला म्हणतो. आणि प्लांट टेक्झॉनॉमीचा जनक जर म्हटलं आपल्याला, कोण? प्लांट टेक्झॉनॉमीचा जनक जर म्हटलं, प्लांट टेक्झॉनॉमीचा जनक जर म्हटलं तो आपला आलेला आहे थिओफ्रेस्ट. थिओफ्रेस्ट नावाचा शास्त्रज्ञ आलेला आहे त्या आपल्याला, ठीक आहे ना. अशा प्रकारे आपला टेक्झॉनॉमी हा आहे आपला टेक्झॉनॉमी, ठीक आहे ना. त्यानंतर आपण बघून घेऊया आता. त्यानंतर म्हणजे हा आपण आताच बघितलेला, मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, स्पेसिस. स्पेसिस म्हणजेच काय मित्रांनो? जात, ठीक आहे ना. स्पेसिस म्हणजेच काय? स्पेसिस म्हणजेच काय? जाती आलेली आहे आपल्याला, ठीक आहे ना. जातीपासून काय बनतं? प्रजाती, ठीक आहे ना. म्हणजेच काय? जिनम्स, ठीक आहे ना. त्यानंतर कुल बनतं. कुल म्हणजेच काय? आपली फॅमिली आलेली आहे, ठीक आहे ना. त्यानंतर फॅमिलीच्या नंतर फॅमिली जेव्हा एकत्र, त्यानंतर आपल्याला गण, त्यानंतर वर्ग, त्यानंतर संघ, त्यानंतर सृष्टी. सृष्टी म्हणजेच किंगडम. सृष्टी कोणा मुलीचं नाव नाही बरं या ठिकाणी, ठीक आहे. मुलीचं नाव असते पण या ठिकाणी नाही. सृष्टी म्हणजेच काय? आपल्याला किंगडम. आता आपल्याला असं विचारलं जाते की बघा मित्रांनो, 3 किंगडम क्लासिफिकेशन, 5 किंगडम क्लासिफिकेशन, 2 किंगडम क्लासिफिकेशन, बरोबर आहे ना. असे अलग अलग किंगडम आपल्याला बघायचे. आता किंगडम म्हणजेच काय? त्या ॲनिमलला झालेला आहे किंवा त्या सजीवांना वेगवेगळ्या गटात त्यांनी विभाजन केलेलं आहे. आणि आता जे आपण वापरतो 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे, ठीक आहे. 4 किंगडम क्लासिफिकेशन आहे, 3 किंगडम, 2 किंगडम, ठीक आहे ना. या ठिकाणी आपल्याला ते बघायचं आहे किंगडम कुठेतरी आहे, ठीक आहे ना. त्यानंतर आपण ज्या टेक्झॉनॉमी आहे
टेक्झॉनॉमीचे काही प्रकार आपल्याला पडताना दिसते. काही प्रकार, त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजेच काय मित्रांनो, पहिला प्रकार म्हणजेच आपल्याला अल्फा टेक्झॉनॉमी. अल्फा टेक्झॉनॉमी म्हणजेच काय? अल्फा टेक्झॉनॉमी म्हणजेच मित्रांनो, अल्फा टेक्झॉनॉमी बहुतेक 1883च्या काळामध्ये, ठीक आहे ना, 1800 ते 1783 सॉरी 1938च्या काळामध्ये नेमकं म्हणजे नाही का विल्यम टुरेल नावाचा शास्त्रज्ञ होता. काय होता? विल्यम टुरेल नावाचा शास्त्रज्ञ होता. त्यांनी टेक्झॉनॉमीचे काही प्रकार पाडले. ते टेक्झॉनॉमीचे प्रकार त्यांनी 3 पाडले, अल्फा, बीटा आणि ओमेगा. किती प्रकार पाडले त्यांनी टेक्झॉनॉमीचे? 3 प्रकार पाडले, नेमकं म्हणजे अल्फा टेक्झॉनॉमी, बीटा टेक्झॉनॉमी आणि ओमेगा टेक्झॉनॉमी. ठीक आहे ना. आता अल्फा टेक्झॉनॉमी म्हणजेच काय मित्रांनो? अल्फा टेक्झॉनॉमी म्हणजेच काय? जे सजीव आहे त्याच्या बाह्य संरचनेवरून त्याने सजीवांचे वर्गीकरण केले. कशामुळे केलेले आहे? बाह्य संरचनेवरून सजीवांचे वर्गीकरण केले. ठीक आहे ना. 1938 मध्ये नेमकं म्हणजे कितीला म्हणलं मी? 1938ला कोण होता? विल्यम टुरेल नावाचा शास्त्रज्ञ होता. विल्यम टुरेल नावाचा शास्त्रज्ञ होता. यांनी टेक्झॉनॉमी चे 3 भाग पाडलेले आहे, अल्फा टेक्झॉनॉमी, बीटा टेक्झॉनॉमी आणि ओमेगा टेक्झॉनॉमी. तर त्यांनी काय म्हटलं? अल्फा टेक्झॉनॉमी मध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे बाह्य संरचनेवरून. कशावरून? बाह्य संरचनेवरून सजीवांचे वर्गीकरण केले. बाह्य संरचनेवर सजीवांचे वर्गीकरण केले. आता मला तुम्ही सांगा, आपण मानव आहोत, बरोबर आहे ना? आपल्याला नाक, कान, ठीक आहे ना, तोंड, अशा प्रकारे वेगवेगळे अवयव आहेत. मी असंच म्हणतो, तोंड बेडकाला पण सुद्धा आहे, तोंड मासवीला सुद्धा आहे, बरोबर आहे ना, फिशला सुद्धा आहे. कुत्र्याला सुद्धा नाक आहे, तोंड आहे, कान आहे, ठीक आहे ना, सोबत त्याला वरून डोक्यावर केस सुद्धा आहे. मग कुत्र आणि आपण एकाच संघात आलो का? मासुरी आणि आपण एकाच संघात आलो का? नाही आलो. त्या कारणाने मला सांगा, अल्फा टेक्झॉनॉमीचा प्रयोग होणार आहे का? मग समोर चुकलं ना, नियमावली कुठेतरी चुकताना दिसत आहे ना आपल्याला, ठीक आहे ना. पण हे नियमावली चुकली म्हणजे आपण अभ्यास करायचा नाही असा विषय नाही बरं. आपल्याला करावे लागेल. आयोग नेमकं कुठे भर देणार ते आपल्याला बघावे लागेल. तुम्ही जर 2013चा प्रश्न बघितला असेल, 2013 मध्ये राज्यसेवेमध्ये आपल्याला या याच्यावर प्रश्न विचारला होता, अल्फा, बीटा, ओमेगा. कशावर विचारला होता? अल्फा, बीटा, ओमेगावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे ना. कारण की जो काही डाटाबेस मी इथं घेत आहोत तो कुठे ना कुठेतरी रेफर केलेला आहे आयोगाने सुद्धा. तो कुठेतरी आपल्याला आयोगाने सुद्धा विचारलेला आहे असं म्हणायला आपल्याला काहीही हरकत नाही, ठीक आहे ना. म्हणून हे आपल्याला इथे सांग रद्द झालं. त्यानंतर बघा, आता समोरचा म्हणजे बीटा टेक्झॉनॉमी. बीटा टेक्झॉनॉमी हे सुद्धा कोणी शोध लावलेला आहे? बरोबर, विल्यम टुरेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावलेला आहे. फक्त या ठिकाणी बीटा टेक्झॉनॉमी मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? सजीवांचे वर्गीकरण जे त्यांना मागील याच्यात केलं होतं अल्फा मध्ये, त्यांनी कशामध्ये केलेलं होतं? सजीवांचे वर्गीकरण बाह्य संरचनेवरून केलं होतं. पण यामध्ये त्यांनी काय ऍडिशनल माहिती ऍड केली? आता त्यांनी यामध्ये काय केलेलं आहे? जीनच्या स्वरूपात केलेलं आहे. जीनच्या स्वरूपात केलेलं आहे, ठीक आहे ना. जीनच्या स्वरूपात केलेलं आहे सजीवांचे वर्गीकरण. त्यानंतर अंतर्गत हालचालीनुसार केलेले आहे. अंतर्गत त्याचे अवयव आहे सजीवांचे, अंतर्गत अवयवानुसार केलेले आहे. अंतर्गत अवयवानुसार केलेली आहे. आता मला सांगा, अंतर्गत अवयवानुसार जरी केलेली असेल आणि जीन्स नुसार सुद्धा केलेली असेल, तरी पण हा कुठेतरी आपल्याला वापर होताना दिसत नाही नेमका म्हणजे, ठीक आहे ना. म्हणून हे सुद्धा आपलं झालेलं आहे. कोणतं? बीटा टेक्झॉनॉमी, विल्यम टुरेलस, ठीक आहे. त्यानंतर आपलं ओमेगा टेक्झॉनॉमी. ओमेगा टेक्झॉनॉमी मध्ये त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो? ओमेगा टेक्झॉनॉमी मध्ये किंगडमच्या स्वरूपात त्यांनी वर्गीकरण केलं. आता त्याचे लाईट लागले. 2 आपले प्रयोग यशस्वी झालेले आहे. आता आपण कुठेतरी ऍडिशनल करायला पाहिजे. मग त्यानं जो आपला रेडीमेड डाटा होता तो डाटा उचलला. तो डाटा उचलून त्यानं काय केलेला आहे? ओमेगा टेक्झॉनॉमी टाकून दिला. त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे? संघाच्या याच्यावर, किंगडमच्या याच्यावर त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, ठीक आहे ना. हे पण आपलं ओमेगा टेक्झॉनॉमी कोण केलेलं आहे? विल्यम टुरेल. आता नेमकं म्हणजे आपण सजीवांचे वर्गीकरण पाहत असताना नेमकं म्हणजे आपल्या सायंटिस्ट आपल्याला विचारल्या जाते. काय विचारलं जाते? सायंटिस्ट आपल्याला विचारलं जाते
तेच आपल्याला सायंटिस्ट बघायचे आहे, कोण सायंटिस्टने कोणता शोध लावलेला आहे, कोणता. आणि डबल म्हणजे एक गोष्ट की सायंटिस्ट वगैरे आपल्याला पुस्तके सुद्धा विचारतात. बघा आयोग, ठीक आहे सायंटिस्ट बद्दल विचारा, ते विचारा, काही विषय नाही, पण तो सायंटिस्ट वगैरे जे त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहे नेमकं म्हणजे, बरोबर ना, ते पुस्तकं सुद्धा विचारतात. बघा, माणसानं करायचं तर किती करायचं, अथांग समुद्र पसरलेला आहे, त्या समुद्रातून आपण एक बाल्टी पाणी काढतो, त्या बाल्टीला पण शब्द आहे, त्या बाल्टीतलं बी पाणी सांडते, आणि जेव्हा आपण अंजूर ते पाणी उचलायला घेतो, प्यायला जातो, तर अंजूरीतून बी पाणी सांडते, आणि आपल्याला फक्त अथांग समुद्रामधलं एक घोट पाणी सुद्धा आपल्याला नशीब होत नाही. अशी अवस्था सध्या आपली आली आहे ना, अशी अवस्था सध्या आपली आहे. इकडून टोला मारला की घरचे बोलतात, इकडं आलं की सर बोलतात, आणि केलं नाही तर स्वतःचीच खंत वाटते की आपण इथं काय करत आहोत, आपण स्पर्धा परीक्षा करत आहोत की गोट्या खेळत आहोत, बरोबर का नाही. अशी कंडिशन सध्या सर्वच विद्यार्थी मित्रांची आहे, ठीक आहे ना. चला तर बघा, आता समोर बघा, आपण सर्वात पहिले शास्त्रज्ञ बघू आपण अरिस्टॉटल. अरिस्टॉटलला आपण एक म्हणतो जीवशास्त्राचा जनक म्हणून सुद्धा आपण ओळखले जातो. कशाला? अरिस्टॉटलला काय म्हणतो आपण? जीवशास्त्राचा जनक, फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ बायोलॉजी म्हणून सुद्धा आपण जीवशास्त्राचा जनक आपण म्हणू शकतो. त्यानंतर अरिस्टॉटलने जे आहे, अरिस्टॉटलने प्राणी विषयावर त्याची खूप पकड होती, झुलॉजी या विषयावर खूप त्याची पकड होती, आणि झुलॉजी मध्ये डिस्कव्हरी ऑफ ॲनिमेलिया, बघा पुस्तक सांगत आहो, पुस्तक लिहून ठेवा, ठीक आहे ना. हिस्टोरी ऑफ, मीच तुम्हाला म्हणलं पेन खाली ठेवून द्या, पण जिथे जिथे नोट डाऊन करायचं आहे तिथे तुम्ही नोट डाऊन करू शकता, ठीक आहे ना. बघा, फादर ऑफ झुलॉजी का आपण म्हटलेलं आहे, त्या झुलॉजीवर खूप पकड होती, आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला, हिस्टोरिया ऑफ हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलिया, हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. यामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये शेकडो असे प्राण्यांचं वर्गीकरण केलेले आहे. त्यानुसार त्यांना काय म्हणतो आपण? फादर ऑफ झुलॉजी म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखत असतो. हे झालेलं आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलने नेमकं म्हणजे काय केलेलं आहे? सजीवांचे वर्गीकरण केलेले आहे. सजीवांचे वर्गीकरण त्या दोन स्पेसिस मध्ये केलेले आहे, एक म्हणजे प्राणी आणि एक म्हणजे वनस्पतीमध्ये केलेला आहे. कशामध्ये केलेला आहे? प्राणीमध्ये केलेला आहे आणि वनस्पतीमध्ये केलेला आहे. जेव्हा त्याने प्राणीमध्ये केलेलं आहे वर्गीकरण, तर प्राणीमध्ये त्याने दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, एक म्हणजे प्रजनन करणारे आणि एक म्हणजे रक्ताचा रंग. एक नुसार त्याने प्रजननावर भर दिला प्राण्यांमध्ये, आणि एक नुसार म्हणजे रक्तावर दिला. प्रजननावर जर भर देताना आपल्याला दिसते, तर प्रजननावर कुठं भर दिला त्यांनी? तर अंडी घालणारे प्राणी आणि पिलांना जन्म देणारे प्राणी. बघा काय म्हणलेला, अंडी घालणाऱ्या प्राण्यांवर त्यांनी एक जोर दिला, एक म्हणजे दिला पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांवर त्यांनी भर दिलेला आहे, ठीक आहे ना. हे झालं प्राण्यांच्या बाबतीत. तेच जर म्हटलं आपण वनस्पतीच्या बाबतीत, तर त्यांनी काय केलेलं आहे? वनस्पतीला त्या 3 पार्ट मध्ये विभाजन केलेलं आहे. एक म्हणजे बघा हर्ब्स, शॉर्ट्स आणि ट्री, या 3 भागामध्ये त्यांनी आपले विभाजन केलेलं आहे. आता बघा मित्रांनो, डायग्रामॅटिकली आपण समजून घेऊ, ठीक आहे ना. आता काय केलं त्यांनी? सजीवांचे वर्गीकरण नेमकं म्हणजे 2 पार्ट मध्ये केलेले आहे. एक म्हणजे प्राणी आणि एक म्हणजेच काय? वनस्पती. एक म्हणजेच काय? प्राणी आणि एक म्हणजेच काय? वनस्पती. जेव्हा त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं, तर प्राण्यांचे वर्गीकरण त्यांनी 2 पार्ट मध्ये केलं. 2 पार्ट म्हणजे कोणते? एक प्रजनन करणारे आणि एक म्हणजे रक्ताचा रंग, ठीक आहे ना. जेव्हा रक्ताचा रंग केलेला आहे, रक्ताच्या रंगामध्ये आपण काय म्हटलेलं आहे इथं बघा, लाल रक्त असणारे आणि लाल रक्त नसणारे प्राणी. लाल रक्त असणारे म्हणजे आपण आलेलो, तुम्हाला माहित आहे एक कॉक्रोच आहे जे की आपल्या कुठेही आढळतो, ठीक आहे ना. कॉक्रोच मध्ये आपल्याला लाल रक्त आपल्याला पाहायला मिळत नाही, त्या ठिकाणी काळा रक्त पाहायला मिळते, बरोबर ना. म्हणून आपल्याला लाल रक्त असणारे आणि लाल रक्त नसणारे असे प्राणी आपल्याला त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्यानुसार प्रजननानुसार म्हणजे काय केलेलं आहे? अंडी घालणारे प्राणी आणि पिलांना जन्म देणारे प्राणी. पिलांना जन्म देणाऱ्या प्राणीमध्ये आपण सुद्धा आलेलो, अंडी घालणाऱ्यामध्ये कोंबडी आलेली आहे, ठीक आहे ना. अशा प्रकारे अलग अलग विषय आलेले आहे, पक्षी आलेले आहे, ठीक आहे ना. ते काय करतात? अंडी घालतात, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे, म्हणजे प्रजनन, रक्ताचा रंग यानुसार, ठीक आहे ना. त्यानंतर त्यांनी आलं आता वनस्पतीवर त्यांची तेवढी पकड नव्हती, ठीक आहे ना. त्याची तेवढी पकड नव्हती, त्या काळात त्यांनी काय केलं? 3 त्यांनी डेफिनेशन केलेलं आहे, एक हॉर्स मध्ये, एक शॉर्ट्स मध्ये आणि एक ट्री मध्ये, ठीक आहे ना. मग मला सांगा, हे वनस्पतीमध्ये हे कुठेतरी मिसमॅच झालेलं आहे, ठीक आहे ना. कुठेतरी संपूर्ण डाटाबेस या ठिकाणी बसत नाहीये आपला, म्हणजे बरोबर ना.
तर मग त्यांनी डबल सुद्धा एक नंतर सुद्धा आले एक दुसरा सायंटिस्ट आलेला आहे थिओफ्रेस्ट, जे की यांचाच अरिस्टॉटलचाच विद्यार्थी होता. कोणता? अरिस्टॉटलचाच विद्यार्थी होता. आणि याची नेमकी म्हणजे बॉटनीवर पकड होती. बघा याची नेमकं पकड कुठे होती? याची पकड बॉटनीवर, आणि जे त्यांचा गुरु होता त्यांची पकड झुलॉजीवर. बरोबर ना? अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थिओफ्रेस्ट नावाचा सायंटिस्ट होता, याला हे नंतर आला. यांनी नेमकं काय केलं मित्रांनो? यांनी नेमकं काय केलं? आपलं फादर ऑफ बॉटनी म्हणून याला ओळखतात. काय म्हणतात? फादर ऑफ बॉटनी म्हणून सुद्धा याला ओळखतात. फादर ऑफ बॉटनी म्हणून ओळखतात. का बरं ओळखतात? कारण याने हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरिया, बघा हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरिया नावाचं पुस्तक लिहिलं. आणि याविषयी बॉटनीमध्ये खूप असे ट्रीजच्या बद्दल असो, झाडांच्या बद्दल असो, खूप अशी माहिती दिलेली आहे. आणि ते जगातील विश्वातील सर्वात पहिलं बॉटनीचं पुस्तक होतं. काय म्हटलं मी? जगातील विश्वातील ते सर्वात पहिलं बॉटनीचं पुस्तक होतं. म्हणून याला काय आपण म्हटलं? थिओफ्रेस्टला फादर ऑफ बॉटनी असं आपण त्याला संबोधतो. ठीक आहे ना? त्यानुसार आता आपण नेक्स्ट बघूया या थिओफ्रेस्टने नेमकं म्हणजे कुठे कुठे कामगिरी केली ते आपण बघूया. थिओफ्रेस्टने नुसतं म्हणजे की त्या प्राणी जे होते, प्राण्याला त्यांनी हात नाही लावला, जे त्याच्या गुरुनं थिओफ्रेस्टने केलं, सॉरी आपल्या अरिस्टॉटलने केलं होतं, त्यावर त्यांनी हात नाही लावला. त्यांनी फक्त काय केलं? वनस्पतीवर हात लावला. वनस्पतीला काय म्हटलेलं आहे? त्यांनी हर्स मध्ये रूपांतर केलं होतं. हे कोण केलं होतं नेमकं? म्हणजे आपल्याला अरिस्टॉटलने केलं होतं. ठीक आहे ना? अरिस्टॉटलने केलं. शर्ट सुद्धा अरिस्टॉटलने केलं होतं. बरोबर आहे ना? त्यानंतर ट्री सुद्धा अरिस्टॉटलने केलं होतं. पण याने डबल एक ऍडिशनल माहिती ऍड केली, ते म्हणजेच अंडर श्रब. त्यामध्ये काय ऍड केलं त्यांनी? अंडर श्रब नावाची स्पेसिस त्यामध्ये त्यांनी ऍड केली. ठीक आहे ना? आता आपल्याला कुठेतरी या ठिकाणी बघा, हे आपल्याला महत्वाचं आहे पार्ट. ते पार्ट तर आपल्याला महत्वाचं आहे, ते कुठे कुठे काय काय केलेलं आहे, पण आपल्याला पार्ट जास्त महत्वाचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा? हिस्टोरिया ऑफ प्लॅन्टेरम म्हटलं होतं. हिस्टोरी ऑफ प्लॅन्टेरम नावाचा त्यांनी काय लिहिलंय? ग्रंथ लिहिलाय. ते ग्रंथ काय आहे? बघा बॉटनीचा ग्रंथ आहे. जगातील सर्वात पहिले पुस्तक आहे बॉटनीवरील. बघा बॉटनीवरील जगातील पहिले पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? फादर ऑफ बॉटनी सुद्धा आपण त्याला संबोधतो. ठीक आहे? त्यानंतर बघा केस ऑफ प्लांट. केस ऑफ प्लांट हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर इक्विलिटी इंटू प्लांट हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे मित्रांनो. ठीक आहे ना? हे 3 पुस्तक त्यांचे तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. अरे कुठंतरी वारंवार यावर प्रश्न विचारताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आता, त्यानंतर शास्त्रज्ञाला कॅरोलस लिनियस हा भाऊ खूप महान. इथूनच आपलं सर्व सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. बघा कॅरोलस लिनियस, बघा कॅरोलस लिनियसचं मूळ नाव काय होतं? कॅरल व्हॅन लीमन. हे मूळ नाव आपल्याला विचारत नाही, पण आपल्या ऍडिशनल माहिती कुठेतरी आपल्याला असावं या कारणाने हे जर असं ध्यानात असेल तर ठेवा, नाही तर कॅरोलस लिनियस हे आपल्याला माहित राहते. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? वर्गीकरणाचे जनक. बरोबर? मी तुम्हाला पहिलेच म्हटलं टेक्झॉनॉमी म्हणजेच काय? वर्गीकरण. वर्गीकरणाचे जनक म्हणजेच काय? आपल्याला कॅरोलस लिनियस. हा पॉइंट आपला फर्स्ट पेज वरच आपल्याला होताना दिसत आहे. त्यानंतर बघा 2 सृष्टीचे जनक, फादर ऑफ 2 किंगडम क्लासिफिकेशन. त्याने 2 किंगडम मध्ये आपलं क्लासिफिकेशन केलं, प्राणी वनस्पती. ते आपण समोर बघणार आहोत कशा प्रकारे आहे कशा प्रकारे नाही. तर फक्त या ठिकाणी हा डाटाबेस लक्षात ठेवा. 2 सृष्टीचे जनक आहे 1735 मध्ये त्यांनी केलेला आहे. ठीक आहे ना? त्यानंतर टेक्झॉनॉमीचा जनक हे सुद्धा आपण म्हटलेलं आहे. प्लांट टेक्झॉनॉमीचा जनक हे सुद्धा आपण म्हटलेलं आहे. ऍनिमल टेक्झॉनॉमीचा जनक हे कुठंतरी आपल्याला पाहायचं नाही. ऍनिमल टेक्झॉनॉमी जनक कोण आहे? मी तुम्हाला सांगितलं हे आपल्या चूक आहे. ठीक आहे ना? टायपिंग मिस्टेक आहे. ऍनिमल टेक्झॉनॉमी जनक आपल्याला थिओफ्रेस्ट. ठीक आहे ना? त्यानंतर बघा, ठीक आहे, थिओफ्रेस्ट आलेला आहे. हे सर्व माहिती आपल्याला काय कॅरोलस लिनियस बद्दल आहे. त्यानंतर आपण बघून घेऊया त्यांची बुक. बुक महत्वाची आहे. बघा हिस्टोरिया ऑफ प्लांट्स हे त्याचं महत्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर फिलिपालिया बॉटनिका, द्विनाम पद्धतीचे नियम दिलेला आहे. यामध्ये त्यांनी जे द्विनाम पद्धत त्यांनी केलेली आहे त्याबद्दलचं सर्व पुस्तकांमध्ये त्या वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतर स्पेसिस प्लॅन्टेरम. स्पेसिस प्लॅन्टेरम काय आहे? वनस्पतीवरील शास्त्रज्ञाची नावे, शास्त्रीय नावे आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नावे, शास्त्रीय नावाचं सुद्धा स्पेशल पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. ठीक आहे ना? मग जेमिनी ऑफ प्लॅन्टेरम हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यानुसार स्पेक्ट्रम नेचर प्राण्यांवरील शास्त्रीय नाव दिलेले आहे.
ठीक आहे ना. ऍडिशन याची किती आहे 1758 याची ऍडिशन आपल्याला झालेली दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, हे पुस्तक कुठेतरी तुम्ही आता स्क्रीनशॉट मारून घेऊन घेसा. यांनी काय केलेलं आहे बघा, टू किंगडम सिस्टीम त्यांनी वापर केलेली आहे. काय केलेलं आहे, टू किंगडम सिस्टीम केलेलं आहे. कोणा कॅरोलस लिनियस कधी मध्ये 1735 मध्ये त्याचे टू किंगडम क्लासिफिकेशन आपलं शोधलेलं आहे. ठीक आहे ना, हे आपण ध्यानात नाही ठेवलं तरी सुद्धा आपल्याला चालते. आता त्यांनी बघा टू किंगडम क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेली आहे बघा. टू किंगडम क्लासिफिकेशन करताना तर दोन माहितीचा आधारावर केलेली आहे, एक म्हणजे प्राणी आणि एक म्हणजे आपले वनस्पती. आता मला सांगा, प्राणी आणि वनस्पती जर आपण दोनच पार्ट मध्ये विभाजन केलं असेल सर्व याला कुठेतरी हा आपल्याला सर्व ठिकाणी बसत नाही. जसे की बघा आता मी तुम्हाला सांगतो, पेशी भिंतिका सेल वॉल बघा, ज्या ठिकाणी अब्सेंट आहे आणि प्रेझेंट आहे, बरोबर ना. प्राण्यांमध्ये सेल वॉल आपल्याला प्राण्यांमध्ये अब्सेंट आहे आणि वनस्पतीमध्ये आपल्याला प्रेझेंट आहे, कुठेतरी मिसमॅच झालेले आहे. ठीक आहे ना. पोषण मध्ये हे परपोषी आहे, ते दुसऱ्यावर जगतात आणि स्वयंपोषी आहे, या वनस्पतीमध्ये सुद्धा जगतात. पण काही मित्रांनो, काही जे आहे वनस्पती सुद्धा परपोषी आहे, वनस्पती सुद्धा परपोषी आहे. आपण अमरगल म्हणतो, ठीक आहे ना, ते सुद्धा परपोषी आहे, बरोबर ना. आणि काय काय प्राण्यांमध्ये आपल्याला स्पेसिस येताना दिसतात, ते सुद्धा आपल्याला काय आपल्याला स्वयंपोषी मध्ये येताना दिसतात. कुठेतरी मिसमॅच होताना दिसते. त्या कारणानं हे वर्गीकरण सुद्धा ग्राह्य धरल्या गेलेलं नाही. म्हणजे याच्यामध्ये नेमकं म्हणजे कुठेसा आपल्याला काय काय आलेलं आहे ते आपण बघून घ्या. जसं बघा, जीवाणूमध्ये काही जीवाणू बॅक्टेरिया जे आहे, काही जीवाणू स्वयंपोषी तर काही परपोषी म्हणून आहे. जे उदाहरणार्थ म्हणलं युग्मीला बघा, ते दिवसात स्वयंपोषी आहे पण प्रकाश संश्लेषण करते, पण नाईटला ते परपोषी आहे. काय युग्मीला जे आहे दिवसाला ते स्वयंपोषी आहे, दिवसाला ते स्वयंपोषी आहे, ते प्रकाश संश्लेषण करते, पण नेमकं जेव्हा रात्र होते त्यावेळेस ते परपोषण करते, परपोषी आहे. ठीक आहे ना. त्याच नंतर बघा कवक, आपण त्याला फंगी म्हणतो. फंगी काय, फंगीमध्ये सेल वॉल आहे व वनस्पती असते, पण ते अन्न तयार करत नाही, ते परपोषी आहे. आता मला सांगा तुम्ही, कुठेतरी हे अपवाद आहेच ना, अपवाद कुठेतरी आपल्याला हे आहेच. त्या कारणाने हे वर्गीकरण सुद्धा आपल्याला ग्राह्य धरण्यात आलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण समोर बघून घेऊया. आता समोर काय आहे आपल्याला बघा, थ्री किंगडम क्लासिफिकेशन आलेले आहे. थ्री किंगडम क्लासिफिकेशन आलेलं आहे. थ्री किंगडम क्लासिफिकेशन आपल्याला कोणा शोधलेलं आहे, ते आपल्या हॅकेल नावाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला शोधलेले दिसत आहे. पुन्हा हॅकेल नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधलं, ते म्हणजे 1866 मध्ये थ्री किंगडम क्लासिफिकेशन त्यांनी काढलेलं आहे. जेव्हा ते थ्री किंगडम क्लासिफिकेशन काढलं, त्यामध्ये बघा, त्यामध्ये त्यांनी काय टाकलेलं आहे, प्राणी, प्रोटिस्टा आणि वनस्पती. प्राणी, प्रोटिस्टा आणि वनस्पती. आणि जे टू किंगडम क्लासिफिकेशन मध्ये होतं प्राणी आणि वनस्पती, ते त्यांना हात बी न लावता त्यांनी एक नवीन गट काढला, तो म्हणजे काय आपला प्रोटिस्टा, बरोबर ना. या प्रोटिस्टामध्ये नेमकं म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, जीवाणू, युग्मेला आणि कवक हे तीन गट पाडलेले आहेत. कोणते, जीवाणू, युग्मेला आणि कवक नावाचे तीन गट पाडलेले आहे. जेव्हा त्यांनी तीन गट हे पाडलेले आहे, त्यामध्ये त्यांनी काय केलं, अधिकेंद्रकी पेशी आणि दुष्ट केंद्रकी पेशी, हे आपण सेल मध्ये बघितलेलं आहे. अधिकेंद्रकी पेशी आणि दुष्ट केंद्रकी पेशी म्हणजेच काय. आता अधिकेंद्रकी पेशी म्हणजेच काय मित्रांनो, अधिकेंद्रकी पेशी म्हणजेच काय, ज्यामध्ये केंद्रक आपल्याला दिसत नाही, आणि दुष्ट केंद्रकी पेशी म्हणजे केंद्रक आपल्याला अस्पष्ट आपल्याला दिसते, बरोबर ना. हे पुढे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आता आपण इकडे बघून घेऊया त्याने कशानुसार केलेले आहे. तर ठीक आहे ना, बोर्डवर बघून घेऊया आपण आता. चला बघा, त्यांनी काय केलेलं आहे, सजीवांचे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. एक म्हणजेच काय, प्राणी, प्रोटिस्टा आणि वनस्पती, बरोबर आहे ना. जेव्हा त्याने तीन याच्यात वर्गीकरण केलं, नेमकं म्हणजे जेव्हा त्यांनी तीन याच्यात वर्गीकरण केलं, त्यानुसार बघा त्यांनी काय केलं, एक जीवाणूंचा गट पाडला, एक युग्मिलाचा गट पाडला आणि एक त्यांनी कवकचा गट पाडलेला आहे. एक तरी कशा गट का पाडलेला आहे, कवकांचा गट पाडलेला आहे. आणि जीवाणूमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, अधिकेंद्रकी पेशी टाकलेली आहे. जीवाणूमध्ये काय टाकले, त्यांनी अधिकेंद्रकी पेशी टाकलेली आहे. आणि कवक मध्ये काय टाकलेलं आहे, त्यांनी दुष्ट केंद्रकी पेशी टाकलेली आहे. ठीक आहे ना. हा डाटाबेस म्हणजे अधिकेंद्रकी, दुष्ट केंद्रकी, हा डाटाबेस कुठे आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे ना. त्यानंतर आपण समोर बघून घेऊया. आता समोर बघून घेऊया फोर किंगडम क्लासिफिकेशन. फोर किंगडम क्लासिफिकेशन जेव्हा आपण बघतो मित्रांनो, फोर किंगडम क्लासिफिकेशन आपल्याला कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञांनी 1938 मध्ये हा आपल्याला शोध लागताना दिसतो. 1938 मध्ये आपल्याला शोध लागला किती, फोर किंगडम क्लासिफिकेशन.
जेव्हा फोर किंगडम क्लासिफिकेशन केलेलं आहे, फोर किंगडम क्लासिफिकेशन मध्ये नेमकं म्हणजे त्यांनी कशावर भर दिलेली आहे बघा, प्राणी वनस्पती अन्नावर ते हातबिने लावला. त्यांनी प्रोटिस्टा आणि मोनेरा हे दोन संघ त्यांनी निर्माण केलेले आहे. प्रोटिस्टा आणि मोनेरा हे दोन संघ त्यांनी निर्माण केलेले आहे बघा. त्यानंतर जर म्हटलं आपण त्या दोन्ही याला आपण हातने लावला, कशाला, प्राणी आणि वनस्पतीला. त्यानुसार त्यांनी प्रोटिस्टामध्ये दोन केलं, युग्नेला आणि कवक, आणि मोनेरामध्ये त्यांनी जीवाणूला टाकलं. बरोबर ना. ते अलग अलग स्पेसिस नुसार अलग अलग वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. तर जेव्हा ते वर्गीकरण केलं त्यांनी बघा सजीवांचं, त्यानुसार काय केलेलं आहे त्यांनी, दोन केलं. एक म्हणजे प्राणी, एक म्हणजे प्रोटिस्टा, एक म्हणजे मोनेरा, आणि एक म्हणजे काय मित्रांनो, वनस्पती. काय केलेलं आहे, वनस्पती. ठीक आहे ना. ते केलेलं आपण वनस्पती. त्यानुसार जेव्हा प्रोटिस्टाचं त्यांनी वर्गीकरण केलं, तर प्रोटिस्टामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, युग्नेला आणि कवक, युग्नेला आणि कवक, आणि मोनेरामध्ये त्यांनी जीवाणूला टाकलं. जेव्हा युग्नेलाचं त्यांनी केलं, त्यांनी काय केलं, युग्नेला जेव्हा बघितलं त्यांनी काय म्हणलं, एक पेशीय ते आहे बुवा. ठीक आहे ना. मग युग्नेला त्यांनी एक पेशीय टाकलेला आहे, कवक त्यांनी एक पेशीय टाकलेला आहे, पण जीवाणूंना त्यांनी मोनेरा त्यांनी काय कशामध्ये टाकलेलं आहे, बहुपेशीय मध्ये त्यांनी टाकलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. हा डाटाबेस झालेला आहे फोर किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशनचा. बरोबर आहे ना. हे डायग्रामॅटिक समजणं खूप सोपं जाते मित्रांनो. हे डायग्रामॅटिक कुठली आपल्याला कळणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपण बघून घ्या थ्री किंगडम, फोर किंगडम क्लासिफिकेशन झालेलं आहे. आता आपण फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन बघूया. जेव्हा आपण फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन बघतो, आर्यच तर नावाचा शास्त्रज्ञ आहे, बहुतेक 1969च्या माध्यमातून 1969 मध्ये त्यांनी शोध लावलेला आहे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनचा. जेव्हा त्यांनी फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन शोध लावलेला आहे, त्यांनी काय केलेलं आहे, सजीवांचे 5 गटात वर्गीकरण केलेलं आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. त्या 5 प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, आणि फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनच योग्य आहे मित्रांनो, बाकीचे क्लासिफिकेशन नाही. बरोबर आहे ना. या ठिकाणी बघा, हा सर्व डाटाबेस जे आहे, जे फोर किंगडम क्लासिफिकेशन असो, थ्री किंगडम असो, टू किंगडम क्लासिफिकेशन असो, कोणत्या शास्त्रज्ञाने बघितलेला आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने केलेला आहे, हा सर्व डाटाबेस आपला कुठेतरी आपल्याला महत्वाचा ठरतो मित्रांनो. बरोबर ना, महत्वाचा ठरतो. तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये जे आपण नेमकं म्हणजे की आपण इथून चालू केलं, टेक्झोनॉमी म्हणजेच काय. बरोबर ना. टेक्झोनॉमी म्हणजेच काय, बरोबर आहे ना, सजीवांचे वर्गीकरण करणे, कशानुसार, सजीवांचे वर्गीकरण करणे ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे ना. त्यानुसार आपण बघितलेलं आहे बघा. त्यानंतर आपण बघितलं हे काय आहे, सृष्टी, किंगडम. ठीक आहे ना. त्यानंतर गण, कुल, प्रजाती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अल्फा टेक्झोनॉमी आपण बघितलेला आहे. हा, अल्फा टेक्झोनॉमी कुठे आपण बघते, विल्यम क्युरी नावाचा शास्त्रज्ञ होता, कोणीतरी XYZ. ठीक आहे. त्याने शोध लावला, बाह्य संरचनेवरून त्यांनी वर्गीकरण केलं. त्यानुसार तो बीटा टेक्झोनॉमी आलं. बीटा टेक्झोनॉमी जीनच्या स्वरूपात वर्गीकरण केलं. त्यानंतर आपला आलेला आहे ओमेगा टेक्झोनॉमी. ओमेगा टेक्झोनॉमी मध्ये त्यांनी काय केलं, ओमेगा टेक्झोनॉमी मध्ये किंगडमच्या स्वरूपात त्यांनी वर्गीकरण केलं. डाटा उचलून मग बघितलं आपण वेगवेगळे सायंटिस्ट बघितले. ठीक आहे ना. सायंटिस्ट मध्ये आपण काय बघितलं, पहिला बघितलं आपण अरिस्टॉटल. ठीक आहे ना. पहिला बघितलं आपण आता अरिस्टॉटल बघितलं, त्याचे वर्गीकरण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं आहे आपण थिओफेस्ट. थिओफेस्ट कोणकोणते प्रकार केलेले आहेत बुक आपण बघितलेलं आहे. हिस्ट्री ऑफ प्लॅन्टेरियम असो, केज ऑफ प्लांट असो. ठीक आहे ना. त्यानंतर बघितलं कॅरोलस लिनेस नावाचा शास्त्रज्ञ आलेला आहे आपल्याला. हे शास्त्रज्ञ कुठेतरी आपल्याला करायचं आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. शास्त्रज्ञ आपल्याला करायचंच आहे. शास्त्रज्ञावरचे पुस्तकं आपल्याला करायचे आहे. त्याची कोणते किंगडम काढलेले आहे ते सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहे. काही इलाज नाही, पाठ करा, रटा, काही करा, पण ते करा. ठीक आहे ना. त्यानंतर आपण बुक्स त्याच्यावर बघितलेले आहे. त्यानंतर आपण बघितलं त्या टू किंगडम क्लासिफिकेशन, प्राणी, वनस्पती, पेशीबिंदिका असणारे, पोषण करणारे. ठीक आहे ना. त्यानंतर आपण कुठेतरी अपवाद होता, कशा प्रकारे अपवाद होता, काय होता, का बरं ते नाकामयाब झालं, त्यानुसार आपण बघितलेलं आहे. थ्री किंगडम क्लासिफिकेशन असो, फोर किंगडम असो, आणि फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन असो. बरोबर. हा सर्व डाटाबेस आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेला आहे मित्रांनो. बरोबर ना. हा सर्व डाटाबेस आपण आजच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये या समोरचा डाटाबेस आपण बघणार आहोत. समोर कशा प्रकारे आलेल्या वेगवेगळी शास्त्र, सृष्टी मोनेरा, सृष्टी कवक, सृष्टी फंगी, हे सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि याच प्रकारे डायग्रामॅटिकली फॉर्म मध्ये आपण करणार आहोत. बरोबर आहे ना. तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरसाठी. आणि तुम्ही जर आपल्या 5 कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या
युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे व्हिडिओ आपण हर वेळेस आणत असतो. नेमकं म्हणजे सायन्सच विषयाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर पडते हा हेतू नाही आहे. आपला करंट अफेअर असो, जॉग्रफी असो, पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, सोबत आयोगाचे वेगवेगळे लेटेस्ट अपडेट का बरं नाही असो, चालू घडामोडी तर आपल्या दर शनिवारी आपल्याला पडतच, ठीक आहे ना. आयोगाचे नेमके कोणकोणते अलग अलग चालू घडामोडी क्यों ना असो, आयोगाचे कोणकोणते अपडेट आलेले आहे, ठीक आहे ना. त्यानुसार कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणत्या घटना घडत आहे, बरोबर ना. त्यानंतरची गोष्टच म्हणजे की बघा कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे नाही, ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण टाकत असतो. आणि सर्व गोष्टी ह्या लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचाव्या यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून काय होते की जेव्हाही आम्ही व्हिडिओ टाकतो त्या लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते, बरोबर आहे ना. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.